जाणार आहोत मैदानाच्या दिशेने, जिथे दोन जिंकलेले संघ आता एकमेकांच्या विरोधात लढाई करतायत. अधिरा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात आहेत LCC. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला होता. LCC स्पोर्ट्सने अगदी निसटता विजय आणि त्यानंतर अधिरा स्पोर्ट्सने डॉमिनेट करून जिंकलेला. तर या मॅच मध्ये काय घडतंय? पहिलाच बॉल आणि ओमच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं. या खेळाडूचं देखील ना कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी मूर्ती लहान, कीर्ती महान आहे. आणि जर आपल्या कारकिर्दीची सुरुवात अशी होत असेल मित्रांनो, तर नक्कीच यश त्याच्या पायाला चुंबन घेईल यातही मात्र शंका नाहीये. सागर स्ट्रायकिंग एंडला आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दणदणीत आलाय षटकार. चेंडू गेलाय धन 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 करत सीमारेषा पार. आलाय 1000 रुपयाचा षटकार. हो, पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त फ्लिक केल्या चेंडूला. थोडीशी मिस फिल्डिंग. चूक इथे घडलीये आणि स्ट्राइक देखील रोटेट झाली आहे. सेन्सेबल क्रिकेट. एक मोठा खेळाडू त्याला म्हटलं जातं जो पुढच्याच बॉलवरती ना थोडासा सेन्सेबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. तसंच काहीतरी. एक धाव इथे देखील घेतली. पुढचा बॉल पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि येणारा पुढील चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉल वरती देखील ओमच्या बॅटमधून यावेळी येतोय दणदणीत षटकार. काय स्ट्रोक प्ले चालू आहे. अगदी पुढतला चेंडू होता, स्लॉट मधला चेंडू होता, त्याला अगदी मैदानाच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय. व्हॉट अ बॅटिंग. काय अग्रेसिव्ह बॅटिंगला सुरुवात केली आहे. उच्चांक अधिरा स्पोर्ट्सच्या संघाने गाठला होता. 75 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील तशीच काहीतरी सुरुवात आहे. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न पंचांचा. पुन्हा एकदा नो बॉल आणि फ्री हिट इथे असणार आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. फ्री हिटचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डाईव्ह नक्कीच मारली आहे तरी देखील आवाक्याच्या बाहेर. एकच धाव इथे मिळणार आहे. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ. 1 टू गो. पुन्हा एकदा सागर स्ट्रायकिंग एंडला. अजून एखादी षटकार येतोय का? पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्डिंग म्हणावी लागणार आहे. इथे प्रत्येकाला ना आपल्या टोज वरती उभं राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा धावफलकेवरती लागल्यात. आतापर्यंतची सगळ्यात महागडी ओव्हर म्हणावी लागेल. नाहीये आणि पुढची ओव्हर घेऊन नितेश सहानी येत आहेत. दर्जेदार गोलंदाज आहेत. अगदी दर्जा त्यांच्या गोलंदाजीचा आपल्याला मागच्या मॅच मध्ये दिसलेला. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ज्या खेळाडूंनी मिळवलं आणि आपण पाहिलं ना की सागरने देखील त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. पहिल्याच बॉलवरती अगदी स्विच हिट केला. ती त्याची ओळख राहिली आहे आणि जेव्हा आपण अंडरम क्रिकेटमध्ये विशेषतः सर्कल क्रिकेट पाहतो ना, त्यावरती अगदी उल्लेखनीय बॅटिंग करत असतो सागर. चौफेर फटकेबाजी त्याची ओळख राहिली आहे. ओम देखील चांगला खेळ करतोय. नितेशवरती मोठं आव्हान असणार आहे. पहिला चेंडू चांगला हाताळला. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यातला चेंडू होता. कॅच आणि इथे विकेटचं होतंय पतन. ओमची खेळी संपुष्टात येते. नितेशच्या खात्यामध्ये जात आहे अजून एक महत्वाची विकेट. नवीन बॅटर संदेश येत आहेत. संदेश पाटेकर आलेत नवीन बॅटर. पण नितेशची गोलंदाजी पहा. अप्रतिम, दर्जेदार, अगदी स्टारकास्ट लाईनअप मध्ये चमकणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. इथे देखील यश उद्ध्वस्त. वड बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या नितेशसाठी पुन्हा एकदा मित्रांनो झाल्या पाहिजेत. आग उघळणारी गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली गोलंदाजी नितेशचं अस्त्र राहिलंय. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार खेळ आपण त्याच्याकडून पाहतोय. आपल्या खेळाचा दर्जा असला पाहिजे. पाहते आमचं लाईव्ह प्रक्षेपण देखील तेवढंच चांगलं. भवानी स्पोर्ट्स यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे.
आकाश येतोय, आकाश गुरव उर्फ बल्ली येतोय बॅटिंगसाठी. हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे, सातत्याने अंडरआर्म क्रिकेट. यावेळी पंचांनी काय कॉल केलाय? नो बॉल पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच काय तर येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट जरूर असणार आहे. बघा फ्री हिट वरती आकाश बरसतोय का, मोठा फटका येतोय का आकाशच्या बॅटमधून? इथे चांगली गोलंदाजी, काय चेंडू हाताळलाय पहा. अगदी दोन्ही पायाच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय पहा. तो ऍक्शन रिप्ले देखील किती अप्रतिम चेंडू हाताळलाय त्यांनी. सुरेख गोलंदाजी नितेशची. नितेश इम्प्रेस करणारी गोलंदाजी केली आहे नितेशनी. पुढचा बॉल ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. गोलंदाजाकडे असलेलं सगळ्यात चांगलं आणि भेदक अस्त्र म्हणजेच काय तर यॉर्कर, आणि तो देखील एक्झिक्यूट करणं कठीण आहे. एक्झिक्यूट करून दाखवलाय. 1 to go, शेवटचा चेंडू नो फेकला, पण तरी देखील कमबॅक बघा. तो देखील कोणासमोर? तो देखील आकाश समोर असणार आहे. बल्ली समोर आपण तो कमबॅक केलाय. आपला खेळ उल्लेखनीय आहे, लक्षात राहणारा खेळ त्यांनी देखील करून दाखवलाय. पुन्हा एकदा अगदी फुलर लेंथचा चेंडू इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव, आणि हे षटक देखील पुन्हा एकदा नितेशच्या नावावरती राहिलंय. मित्रांनो, टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत नितेशसाठी. समोर बॅटर कोण खेळतोय त्याचा विचार त्यांनी केलेला नाहीये. त्यांनी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला आणि स्वतःला बॅक केलाय. धावा झाल्यात 21 धाव फलकावरती, 21 ऑन द बोर्ड. आणि हेच तर क्रिकेट आहे ना, कारण इथे असं म्हटलं जातं तुम्ही गोलंदाजाला नाही, बॅटरला नाही, तुम्ही बॉल खेळा. तो बॉलिंग कशी करतोय ते खेळा. त्या नावासाठी खेळू नका आणि त्या नावासमोर खेळू नका. तुम्ही तो क्रिकेट खेळा आणि तुमच्यावरती, तुमच्याकडे असलेल्या स्ट्रेंथ्स वरती खेळत राहा. त्याच्याकडे स्ट्रेंथ होती, चांगली गोलंदाजी करायची होती, अचूक टप्प्याची होती, त्यांनी ते पुन्हा एकदा करून दाखवलंय. वा नितेश, वेल बोल्ड. बघा ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिलात आमच्या लाईव्ह वाहिनीवरती. त्यांचं देखील करावं कौतुक तेवढं कमी. आमचे दोन्ही कॅमेरामॅन्स त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. आमचे ऑपरेटर्स आहेत त्यांचं देखील कौतुक, कारण हे अविस्मरणीय क्षण आहेत. न भूतो न भविष्यती, असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये. यश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आणि व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. 2 खेळाडू आणि त्यांच्या टी शर्ट्स वरती देखील आपण पाहू शकतात आज एकमेकांची जर्सी परिधान केली आहे. आणि नो बॉल असणार आहे. आणि खेळ देखील तेवढा चांगला राहिलाय. मैत्री देखील त्यांची तेवढीच चांगली राहिली आहे. मैदानाच्या बाहेरची मैत्री त्याची देखील चर्चा होते. अनेक वेळेस, अनेक वर्ष कल्याण रिजन मधलं अंडरआर्म क्रिकेट ते शिखरावरती नेण्यामागे मोठी नावं ती ही 2 मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. इथे देखील चांगला स्ट्रोक आणि इथे अगदी नेटला चेंडू आदळतोय. मैदानाच्या आतमध्येच राहणार आहे. फक्त एकच धाव मिळेल. आकाश यांचं टी शर्ट परिधान केलंय, सागर यांचा टी शर्ट परिधान केलंय. आकाशनी ही मैत्री आपल्याला दाखवून जाते. कल्याणची एवन जोडी म्हटल्या जाते आणि तशीच गोलंदाजी देखील ना यश तेवढीच चांगली करतोय. यश शक्कर असणार आहे आणि हीच ओळख आहे. सागर यांची देखील तीच ओळख आहे. अगदी बघा शेवटच्या क्षणाला तो बॅटचा फेस किती चांगला ओपन केलाय. अंडरआर्म क्रिकेट आणि त्यामधील हे सिंगल डबल्स ही ओळख आहे. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम. पण एलिव्हेशन मिळालं नाहीये, योग्य ते एलिव्हेशन नाही मिळालं आणि इथे विकेटचं होतोय पतन, बल्ली होतोय बाद. एक खूप मोठा झटका लागतोय अधिरा स्पोर्ट्स या संघाला. आणि आकाश बाद झाल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर प्रवीण खनका येतोय. संघाची बांधणी पहा किती अप्रतिम आहे. एक बॅटर आउट झाल्यानंतर असं म्हटलं जातं ना की ते माइटी ऑस्ट्रेलियन्स आपण पाहिलं 2000च्या दशकामध्ये. एक बाद झाला तर दुसरा मॅच विनर येतो, दुसरा बाद झाला तर तिसरा मॅच विनर येतो. आणि तशीच काहीतरी संघाची बांधणी अधिरा स्पोर्ट्स या संघाची पाहायला मिळते आपल्याला. बल्ली बाद झाल्यात आणि त्याच्यानंतर प्रवीण खनका येत आहेत. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आपण टॅप केलाय, स्वीप केलाय. एक रन इथे देखील मिळणार आहे. पण तरी देखील त्या नावाला जुगारून चालत नाहीयेत. तरी देखील एलसीसी संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. नितेशची गोलंदाजी, त्यांनी देखील त्या मोठ्या नावाला नाही गोलंदाजी केली, स्वतःला बॅक केली. आणि आता यश देखील तसंच काहीतरी करतोय. गुड बॉलिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, अप्रतिम अप्रतिम. इकॉनॉमिकल षटक फेकण्याचं कार्य यशने देखील केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. विकेट गेल्या 3,
4 आलेत एक्स्ट्रा आणि धावफलकेवरती स्कोर आहे 25 25 धावा धावफलकेवरती आहेत. आणि अतुलजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. समाजसेवक आहेत, त्या समाजाची सेवा करणं आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम त्यांना आज इथपर्यंत घेऊन आलंय. वेलकम सर, आपलं देखील द मास्टर्स कप मध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. मयूर येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल अगदी लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि प्रवीणला देखील तो भिरकवण्याचा प्रयत्न केला, पण अगदी स्ट्रेट गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे देखील यॉर्कलेगचा चेंडू होता, एक धाव चोरण्याचा प्रयत्न असणार आहे. फेकी केली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, पण एक धाव इथे नक्कीच पूर्ण झालेली आहे. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट, अगदी खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. भल्या मोठ्या नावांसमोर कल्याण नगरीमधील हे जे लोकल खेळाडू आहेत ना, ते देखील आपली छाप सोडण्याचं कार्य इथे या मैदानामध्ये करतायत. मयूर लोहार 2 चेंडू 1च धाव त्यांनी देखील दिली आहे. पुढचा बॉल आणि इथे काय घडलं, इथे धावचीची शक्यता असणार आहे. नितेशने प्रयत्न केले, पण अगदी चेंडू पकडण्याच्या अगोदर फेकण्याचा त्याचा प्रयत्न होता. थोडस दडपण कुणावरती टाकतोय आपण, प्रवीण सारख्या मोठ्या बॅटरवरती, आपण सागर पावशे सारख्या मोठ्या बॅटरवरती दबाव टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळालंय ना, हाच आपला खेळ इथे करून दाखवतोय. आणि हाच खेळ सांगून जातोय की क्रिकेट हे नावावरती नाहीये, त्या खेळावरती खेळल्या जातं. आणि तसाच खेळ इथे चांगला होतो एलसीसीचा. यावेळी वाईड बॉल, कॉमेंटेटर्स कर्स यालाच म्हणतात. चांगली गोलंदाजी करत होते, स्तुती झाली, कौतुक झालं, वाईड बॉल आला. एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल, पण इथे संयम ठेवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, अगदी ऑन रिजन वरती ट्रॅव्हल होऊन 1च धाव इथे देखील मिळणार आहे. सागर पावशे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय, 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. पण बघूयात दुसरा देखील येतोय का, 1000चे 2 होत आहेत का, 6 धावा देखील मिळत आहेत की काय. समोरून देखील चांगली बॉलिंग होते, अप्रतिम गोलंदाजी होते. पुढचा बॉल यॉर्कलँडचा चेंडू आहे, जणू काय खोदून काढलाय बॉलला, दिशा दाखवली आहे. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. काय गोलंदाजी होते पहा. 30 धावा धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे या षटकामधला. इथे देखील पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला, 1 धाव इथे देखील मिळणार आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे, त्यांना माहिती आहे 7 षटकांची मॅच आहे आणि कुठल्या गोलंदाजाला आपण टार्गेट करू शकतोय. 31 धावा धावफलकेवरती लागल्यात आणि 4 षटकांचा खेळ झालाय. येणारं षटक हे काय असणार आहे, तर येणारं षटक हे डबल द ट्रबलचं असेल. 25 मिनिटांची अवधी आहे एलसीसी, आपण याची देखील नोंद करून घ्या. ओनली 25 मिनट्स, बस 25 मिनट का टाइम होगा आपको इनिंग खत्म करने के लिए. अगर उन 25 मिनट में आपने इनिंग खत्म नहीं की तो एक एक्स्ट्रा प्लेयर आपको सीमा रेखा से हटाना होगा. यानी कि अब 3 प्लेयर्स जो सीमा रेखा पे तैनात है वहां पे बस 2 ही रखने पड़ेंगे अगर आपने टाइम का उल्लंघन किया तो. बढ़ते मैच की ओर, डबल द ट्रबल ओवर. देखते हैं इसमें ट्रबल किस टीम के पास जाता है. देखिए अगर 1 6 लग गया ना उसके 12 मिल जाएंगे, लेकिन विकेट गया तो आपको मिलेंगे कितने, 5 माइनस. और इस चीज पे भी ध्यान देना उतना ही जरूरी है. पानी अतुल कोणाला हवा, साईडच्या नेट्सला तरी बॉल आदळतोय तरी देखील बॅटर आउट आहे. ही देखील एक विशेष सूचना तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो. चेक नाही आहे ना सर, चेक नाही आहे ना, ओके 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 ओके. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि 1 धाव इथे देखील वसूल झालेली आहे. 1 धाव वसूल झाली म्हणजे धावा किती मिळतील, तर 2 इथे मिळतील. 6 चेंडूंवरती 8 जरी केल्या तरी देखील 16 होऊ शकतात. काय कॅल्क्युलेशन करतायत ते जास्ती महत्वाचं आहे की आता इथून मनस्थिती काय असणार आहे, चिट्टू यांच्या डोक्यामध्ये काय कॅल्क्युलेशन सुरू आहे, समोरून प्रवीण काय कॅल्क्युलेशन करतायत. लाईनीवर आउट आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे, म्हणजेच काय तर 2 मिळाल्यात. पुढचा बॉल मोठ्या स्ट्रोकचा प्रयत्न केला, बॅटर आउट.
आणि इथे खेळी संपुष्टात आली आहे. आपला मोह इथे आवरू शकलेले नाहीयेत. पुण्यातला चेंडू होता पण काय गोलंदाजी केली आहे. वा, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजांचं असणार आहे. गोलंदाज सुनील आहेत आणि सुनीलने देखील ना मॅचची इथे गोल्डन विकेट मिळवून दिली आहे. अदिरा स्पोर्ट्स आता बॅकफुटला, कारण चिट्टू देखील आता बाद झालाय. सागर बाद झाल्यानंतर आता घडतंय काय, पहिल्या बॉलवरती सिंगल आली, 2 मिळाले. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का, कारण साईडच्या नेट्सला जरी या षटकामध्ये बॉल लागला ना तरी देखील बॅटर आउट असणार आहे. वा, खूप चांगला कॉन्सेप्ट म्हणावा लागेल. जरी आपण म्हणू शकतो डबल मिळतील पण गोलंदाजाला देखील तेवढा ऍडव्हान्टेज जरूर आहे. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये, अशोक. आणि अशोकने पहिल्याच बॉलवरती एक चतुराई भरा स्ट्रोक खेळलाय, सिंगल त्याला देखील मिळाली आहे. आता इथून खेळ कसा करावा लागणार, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बरोबर, 3 चेंडूंवरती अगदी 3-4 बनवल्या तरी देखील तुम्हाला त्याचे 8 मिळू शकतात, कारण 5 मायनस देखील झालेत. पण जर प्रवीणनी एक मोठा फटका खेळला, षटकार मारला तर काय होणार आहे. इथे देखील जर धरला अंतर नाहीये, हा खेळ क्रिकेटचा आहे. इथे देखील 1 धाव मिळाली. एका धावेवरती एक सेन्सेबल क्रिकेट सुरू आहे. प्रवीण खनका आणि अशोक, पृथ्वी आहे, क्षमा असावी. आणि इथे काय घडतंय, गोलंदाजांनी चूक केली आहे, सुनीलनी चूक केली आहे. वाईट बॉल घेतोय, वाईट आला म्हणजेच काय तर 2 धावा इथे मिळतील त्या वाईट बॉलवरती. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न केला होता. इथे खेळाडू तैनात आहे. साजेशी अशी गोलंदाजी आणि त्यावरती क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ, म्हणजेच काय तर इकॉनॉमिकल गोलंदाजी होत आहे. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. 5 बॉल झालेत सर. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक असणार आहे. डबल का ट्रबल. लास्ट बॉलवरती शेवटच्या क्षणाला शॉट चेक करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा आहे का, अपील होते, अपील लाऊड होतोय, आवाज आलाय का, आवाज आलाय तर तो कुठे आला, बॅट आणि बॉलचा स्पर्श झालाय का, की बॅट जमिनीवरती आदळली आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता अंपायर्स देतील. अजित सर देतील आणि अतुल देतील. नॉट आउट आहे. षटक देखील संपलंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये 4 धावा आल्यात, झाले 8. 5 मायनस झाले म्हणजे 3 रन आले फक्त या ओव्हरमध्ये. आणि धावा झाल्यात 34. 31 होत्या, आता झाल्यात 3 ऍड म्हणजे 34 धावा धावफलकावरती. 34 ऑन द बोर्ड. माझ्यासोबत अजून एक उभरता सितारा म्हणजे अमित सावंत बसलाय. ची ओळख म्हणजे जे आपण बघा, शिल्लक 7 मिनिटं आहेत. टीम LCC 7 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये आपल्याला उर्वरित 2 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आपल्याला अतिरिक्त आतमध्ये तैनात करावा लागेल. थोडंसं स्पीडअप करा. मयुरेश देखील इथे उपस्थित आहेत. डोंबिवली नगरी मधला अजून एक उभरता सितारा, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. पहिलाच बॉल, पहिला चेंडू वाईड येतोय. 35 धावा धावफलकेवरती झाल्यात. सतीश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 7 मिनिटाच्या आत आपल्याला हे 12 चेंडू फेकणं अनिवार्य आहे. पुढचा बॉल यॉर्कर चेंडू आहे. काय बॉलिंग करतायत, प्रत्येक गोलंदाज येतोय, प्रत्येक गोलंदाज येऊन ना जणू काय यॉर्क लेंथचेच चेंडू शिकून आलेला आहे. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा, बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. फक्त 35 झालेत धावफलकेवरती. व्हॉट अ मॅच. आणि इथे लीफ केलाय, इथे वाईट बॉल येतोय. धाव भरून काढली की काय. 36 झाले धावफलकावर. 36 ऑन द बोर्ड. मोठा फटका आलाय आणि प्रवीण खनकाच्या बॅट मधून आलाय दणदणीत चौकार, ज्या चौकाराची ना नितांत आवश्यकता होती. मैदान पाहतं, मैदानाच्या आतमध्ये तुमचा संघर्ष पाहिला जातो आणि त्या संघर्षमयी चौकार येतोय प्रवीण खनकाच्या बॅट मधून. गुड बॅटिंग, चांगला स्ट्रोक, चांगला फाईट बॅक करावा लागेल. आणि इथे वाईड आहे का तर येस, वाईट बॉल असणार आहे. पिचिंग अगदी चुकीची. हेच तर दडपण असतं ना, एखाद दुसरा मोठा फटका आला की गोलंदाजाची लाईन लेंथ नक्कीच थोडीशी बिघडते आणि तसं काम नक्कीच केलं इथे प्रवीण खनका यांनी. बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स देखील आलेत. इथे चेक केलाय. पहिला चेक इथे नक्कीच करतायत गोलंदाज. अजून एक व्हाईट बॉल आलाय. सलगचे 3 चेंडू इथे स्क्वेअर आलेत. एका चेंडूवरती 4 आणि 3 7 धावा आल्यात. ओहो, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. आणि आता हा नो बॉल असणार आहे. 7 नाही तर 8 आल्यात
आणि फक्त एक लिगल बॉल आलाय. आता इथून आवश्यकता कसली आहे तर आवश्यकता असणार आहे गोलंदाजाकडे जा, तो मोमेंटम थोडासा ब्रेक करा, त्याच्यासाठी तो कानमंत्र द्या. त्या देखील सांगायचं एक चांगला चेंडू पुन्हा एकदा, तुला तुझी लय मिळेल, तुला तुझी शैली मिळेल, तुला तुझी लाईन लेथ मिळेल, पण एक चांगला चेंडू फेकणं इथून गरजेचं आहे. पण तो चांगला चेंडू फेकत असताना जर फ्री हिट असेल ना तर गोलंदाजावरती नक्की थोडंसं दडपण असणार आहे. अजून एक वाईड आलाय, म्हणजेच काय तर फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. घडतंय तरी काय, सलगचे 4 आलेत, 5 आलेत आणि इथे काय घडलंय, फ्री हिट वरती प्रवीण खनका देतोय दणका. आलाय दणदणीत षटकार प्रवीणच्या बॅट मधून. मॅच वळण घ्यायला ना वेळ लागत नाहीये आणि बघा कसं मॅचनी वळण घेतलंय. तो चौकार आला, चौकारानंतर किती एक्स्ट्रा आलेत, 5 एक्स्ट्रा आलेत आणि त्यानंतर फ्री हिट वर षटकार आला. चांगलं कमबॅक केलंय. 1 टू गो. सुशांत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल आणि अजून एक आलाय प्रवीण खनकाच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवरती शेवट देखील गोड आणि धावा झाल्या धावफलकावरती. आपण पाहतोय 57 ऑन द बोर्ड. कुठे त्या 30 ते 35 होत्या, कुठे या षटकामध्ये सगळं काही समीकरण बदललंय. 57 धावा धावफलकावरती लावल्यात आणि त्याचा शिल्पकार कोण आहे तर प्रवीण खनका पुन्हा एकदा आहे. मागच्या मॅच मध्ये देखील ना त्यांनी असंच काहीतरी केलं होतं, चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं, ते त्यांनी ओमला डेडिकेट देखील केलंय. ही खेळाडू वृत्ती असणं आपल्यामध्ये देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज ओमकार येतोय शेवटचं षटक घेऊन. तरी देखील ना धावसंख्या अतिरिक्त नाहीयेत. हे षटक जरी चांगलं गेलं तरी देखील मॅच मध्ये काही जास्ती धावा बनणार नाहीयेत. ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती. समोरील बॅटरनी देखील त्याचं काम केलंय, सिंगल काढून पुन्हा एकदा प्रवीणला स्ट्राईक वरती आणलंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 58 होत्या आणि अजून एक ऍड होईल, म्हणजेच काय तर 59 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. काय टर्न अराउंड पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू होता आणि तो देखील अगदी फ्लिक केलाय चेंडूला, एक जणू काय खोदून काढलाय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 60 धावा लागल्यात धावफलकावरती. फायटिंग टोटल एव्हरेज स्कोर त्याच्यावरती नक्कीच गेला आता. अदिरा स्पोर्ट्स चांगला कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करलॅनचा चेंडू होता आणि एक वेगळ्या शैलीमध्ये नितेश आहेत. नितेशने देखील प्रयत्न केला, एक धाव इथे देखील मिळाली आहे. डॉट बॉल येत नाहीये. महत्वाचं काय 61 झाले, डॉट येत नाहीयेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. खूप चांगली मॅच सुरू आहे. 3 बॉल्स टू गो. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पाहूया त्या उर्वरित 3 चेंडूंवरती किती धावा बनतायत. स्टील गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे वाईट बॉल येतोय. 65 धावा धावफलकावरती झाल्यात. 62 ऑन द बोर्ड. 65 झाल्यानंतर पाहूयात आता घडतंय काय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पण प्रवीण खनका इथे नुसते दणके देण्याचं कार्य करतोय. अजून एक षटकार त्याच्या बॅट मधून. वाह, काय बॅटिंग होते प्रवीण, अप्रतिम. असं म्हणायला हरकत नाहीये ना प्रवीण साठी की बल्ला है या तलवार है, चीर दे अशी धार आहे. काय अप्रतिम आग उगवणारी बॅटिंग करतोय प्रवीण खनका. षटकार आला, धावफलक देखील आता षटकारासारखं पुढे गेलाय आणि हे प्रेशर, हे दडपण, हा दबाव आता गोलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न त्या एकट्याने केलाय. 69 धावफलकेवरती. 69 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे आणि एक धाव इथे देखील वसूल केलाय. 70 धावा लागल्यात धावफलकेवरती. अदिरा स्पोर्ट्स कुणाला वाटलं होतं अगदी 4 षटकांच्या अखेरीस डबल ट्रबल देखील त्यांच्या नावावरती नाही राहिला, पण टर्न अराउंड या शेवटच्या 12 बॉलमध्ये झालाय. शेवटचा चेंडू 70 लागलेत आणि शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन होतंय. 70 धावा धावफलकेवरती. पण मित्रांनो, प्रवीण खनकाची बॅटिंग आवडली असेल तर प्रत्येकाने आपल्या जागेवरती उभे राहून एकदा जोरदार टाळ्या प्रवीणसाठी वाजवल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम खेळ प्रवीणने आपल्याला करून दाखवलाय. 17 चेंडू आणि वैयक्तिक 30 धावेचा खेळ प्रवीण खनकाने करून दाखवलाय. प्रवीण खनकाने दिले दणके इथे. 70 झालेत, 71 धावेंचं लक्ष असणार आहे आणि पाहूयात त्याचा पाठलाग कसा होतोय.
पहिलं षटक घेऊन पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती यष्ट उद्ध्वस्त करत असताना त्रिफळाचे दांडी गुल आणि काय गोलंदाजी केली आहे पहा. आयकॉन खेळाडू आहे आणि खेळ देखील ना आयकॉन खेळाडू सारखाच करतोय. बॅटिंग करत असताना 17 बॉलमध्ये 30 केल्या. संघाची नौका अगदी डुबत होती. तिला आपल्या षटकार आणि चौकाराचे चप्पू मारत संघाची नौका अगदी किनाऱ्याला आणली. आता गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळवली आहे. वा प्रवीण, ऑलराऊंडर खेळ, अष्टपैलू खेळाडू. खेळ देखील तसाच सुरू आहे. 71 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया त्याचा पाठलाग कसा होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता. धावचीची शक्यता, स्ट्रायकर एंडला थ्रो आणि थोडासा वाईडिश थ्रो होता. इथे काय घडलंय, प्रवीणने चूक केली आहे. वाईट बॉल फेकलाय, वाईट बॉल आलाय. ओ सॉरी, क्षमा असावी. नो बॉल असणार आहे आणि फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता, फेकी कुठे आहे, बॉल कुठे, घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लक्ष लागून आहे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. असमंजसता थोडीशी मैदानाच्या आत. एक धाव नक्कीच मिळाली फ्री हिट वरती देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत प्रवीणनी. इथे देखील बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये आणि फेकी केली आहे नॉन स्ट्रायकर एंडला. एक धाव इथे देखील मिळणार, ती देखील लेग बाईस स्वरूपाने आहे. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा इथे लागते. टीम एलसीसी आता इथून ना त्यांना शोल्डर्स डाऊन करून चालणार नाहीये. त्यांना देखील ना टार्गेट करून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागणार आहे. 71 धावा अगदी चेसेबल आहेत. जर आपण चांगलं क्रिकेट खेळलात, एखादी गोलंदाजाला टार्गेट केलं, 15-20 धावा त्या षटकात आल्या ना, तर आपलं देखील कमबॅक होऊ शकतंय. आणि तसाच प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे, सातत्याने करावा लागणार आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल आहेत आणि बिभूती देखील आहेत. राहुल आणि बिभूती या दोघांनाही चांगलं कार्य करावं लागेल. पहिल्या षटकात फक्त 5 धावा देऊन 1 विकेट देखील प्रवीणनी मिळवली आहे. आविष्कार गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत आणि पाहूयात आविष्कार इथे काय आविष्कार करतात गोलंदाजीमध्ये. पुढचा बॉल, पहिला चेंडू, मोठा फटका. मी म्हटलं होतं वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. काही षटक, काही चेंडू आपल्या नावावरती, एखाद दुसरा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. एलसीसी संघाने मागच्या मॅच मध्ये देखील करून दाखवलंय. शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नव्हती. आपल्या सगळ्यांनाच लक्षात आहे ती मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकलेला हा संघ आहे. आणि पाहूयात इथे कसा खेळ होतोय त्यांच्याकडून. आविष्कार, चांगला कमबॅक, चांगला कमबॅक, अप्रतिम कमबॅक. क्रिकेटच्या खेळामध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. कमबॅक केलाय आविष्कारनी. लोअर फुलटॉस चेंडू, डॉट बॉल आलाय. षटकारानंतर डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढचा मोठा फटका खेळण्याचा इथे नक्कीच प्रयत्न केला होता. कवच रिजन वरती इनसाइड आउट, चांगला स्ट्रोक. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आविष्कार गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. षटकारानंतर आविष्कारने देखील ना खूप चांगला कमबॅक केलाय. नेक्स्ट बॉल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे चांगला फटका. गोलंदाजीच्या अगदी समीप हा चेंडू निघण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीण आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. यशांच्या अगदी समोर चांगली फिल्डिंग. विभूतीला देखील आता बॅटचं फेज ओपन करावा लागणार आहे. मोठा फटका त्यांना देखील वसूल करावा लागणार आहे. राहुल देखील चांगली साथ देत आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. आणि इथे पिचिंग चुकीची असणार आहे. व्हाईट बॉल येतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर होत असताना अतुल आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. सहकार्य करतात आपल्या मंडळाला. आपल्या मास्टर्स कप मध्ये चांगलं कार्य त्यांचं देखील. मेहनत घेणं गरजेचं आहे. मेहनत घेत आहेत. इथे देखील स्लोवर ऑन पाईचा चेंडू होता, भिरकावून दिलाय आणि इथे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. आशिषने फेकी केली आहे पण ती स्ट्रायकर एंडला करण्यात आली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहा, टीम एलसीसी आहे ना, ती हार मानायला तयार नाहीये. हार मानणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलेलंच नाहीये मुळात.
खेळत राहणं, लढत राहणं, फाईट करणं हेच आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. ते फाईट करावा लागणार आहे त्यांना देखील. अदिरा स्पोर्ट्स बलाढ्य संघ, त्यांच्या समोर ही फाईट आपल्याला करावी लागणार आहे. पुढचा बॉल वेग प्रचंड, पण दिशेपासून ही ना चेंडू आहे. आपण 2-3 चांगले स्ट्रोक खेळलेत ना, गोलंदाज देखील भाग पडतो, लाईन लेन चेंज करायला भाग पडतो, तसं केलंय. अजून एक वाईट बॉल आलाय. आविष्कार आहेत. 5 चेंडू 17 धावा, 17 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल यॉर्करलँडचा चेंडू होता. इथे धाव घेण्याची आवश्यकता आहे का? चूक होत नाहीये आणि पंच काय सांगतायत की नॉट आउट असणार आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल. 2 षटकाचा खेळ संपलाय. एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्यात 18 धावफलकेवरती. 30 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन गोलंदाज अशोक येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आता इथून अशोकला देखील चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. इथे नो बॉल आहे का? येस, नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल त्वरित घोषित केलाय. नो +1, 2 धावा इथे मिळणार आहेत. अशोक गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यात आणि याला सर म्हणतात ना ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कुठल्या गोलंदाजाला आपल्याला टार्गेट करायचं आहे, कुठल्या गोलंदाजाला आपल्याला टार्गेट करून मोठे फटके अगदी 10, 15, 20 धावेचा प्रयत्न कुठल्या षटकामध्ये करायचा आहे, हे जर योग्य त्या वेळेवरती LCC संघाने साधलं ना तर मॅच नक्कीच चुरशीची होणार आहे. अदिरा स्पोर्ट्स हा संघ देखील ना तेवढाच बलाढ्य. अजून आकाशी गोलंदाजी राहिली आहे. बल्लीचं ते षटक राहिलंय, ते कदाचित जे मेन षटक आहे 5वं षटक. येणारा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. अशोक गोलंदाजी ट्रॅकवरती एक स्मित असते त्याच्या देखील चेहऱ्यावरती पाहायला मिळते. आता स्वतः आकाश येतोय. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये नाही, पुन्हा एकदा आपल्याला सागर पाहायला मिळतोय. चला, भरपूर वेळेची अवधी आपण घेतली आहे. अदिरा स्पोर्ट्स 25 मिनिटं आणि त्यात आपल्याला 7 षटकं फेकायची आहेत, ते अनिवार्य असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू आत येईल. इथे यॉर्कर चेंडू हाताळलाय. थोडीशी खराब बॅटिंग म्हणावी लागेल. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये तो चेंडू पडला. फुटवर्क नाहीये कसल्याही प्रकारचं. बॉलच्या मेरिट वरती खेळणं हे जास्ती गरजेचं आहे. इथे देखील एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक असणारे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. फेकी झाली आहे, पण पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. हे संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. यावेळी फुलटॉस चेंडू आहे आणि फुल टोल इथे वसूल होतोय. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार नक्कीच येतोय. कुणाच्या बॅटमधून आलाय? विभूतीच्या बॅटमधून तो षटकार येतोय. विभूती अगदी विभूती देणारी बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. धावा झाल्या 30 धाव फलकावर. 26 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 41 धावेची आवश्यकता असणार आहे. 30 ऑन द बोर्ड, 26 बॉल्स, 41 टू विन. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये. अदिरा स्पोर्ट्सनी 70 केलेत, पण 70 करण्याची कुवत, स्किल, ताकद, टेम्परामेंट, शैली हे सगळं LCC संघाकडे देखील असणार आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे मित्रांनो. इथे काय घडतंय? पंचांनी इथे काय केले? पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. व्हाईट बॉल येतोय आणि इथे मागे आकाशने देखील चेंडू अगदी हाताळलाय. आकाश देखील ना आता थोडासा निराश होतोय, थोडासा नाराज होतोय. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच आहे. समोरचा संघ देखील एक मॅच जिंकून पुढे आलेला आहे. इथे यॉर्करलँडचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न. ओमचं चांगली फिल्डिंग, अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग केली आहे ओमनी.
वन टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेवट गोड करत असताना अशोकनी शेवटच्या चेंडूवरती दांडी केली आहे गोल. फर्निचर केला इथे डिस्ट्रॉय. रन्स झाले 32 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता असणार आहे 24 बॉल 39. 24 balls 39 to win. Runs on the board are 32 for the loss of 2 wickets after 3 overs. अजून काही, अजून कुठली दुसरी भाषा ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. काय सागर सर? सागर सर देखील जेवणाचा आस्वाद घेत आहेत. उसू कहिए से स्पीड अप करो. यश येतोय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो हिरो म्हणायला हरकत नाहीये. काय बॅटिंग त्यांनी केली होती. अगदी प्रत्येक षटकामध्ये एक षटकार त्यांनी मारला त्याच्या बॅटिंगमध्ये आणि त्याच्यामुळेच तो संघानं अगदी विजयाच्या समीप आला. पण नंतर शेवटी रनआउट देखील झाला होता. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष येत आहेत. आशिष एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आशिष यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण KWPL जी आपण पाहिलीत ना स्पर्धा, कल्याण वेस्ट प्रीमियर लीग, त्यामध्ये खूप जबाबदारी यांच्या देखील खांद्यावरती होती. जितू देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि या सगळ्यांनीच तो कार्यभार DK यांचं देखील कौतुक करावं लागेल. आणि पहिलाच बॉल पंचांकडे नोची अपील यश करतायत. जेव्हा यश मैदानात येतो ना की एक तो वेगळा अग्रेशन घेऊन येतो आणि त्यासोबतच ती खेळाडू वृत्ती देखील त्याची पाहायला मिळते. वाईट बॉल आलाय पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल यॉर्कर यांचा चेंडू होता. ओम आहे. थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी स्ट्रायकर एंडला बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. हो 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 हो, हेच तर हवंय, हेच तर हवंय आम्हा प्रेक्षकांना, समालोचकांना, क्रिकेटर्सला, खेळाडूला, स्पर्धेच्या आयोजकांना. काय हवंय? खेळ क्रिकेटचा चांगला झाला पाहिजे. प्रत्येक मॅच रोमथरारक, रोमहर्षक झाली पाहिजे आणि तसंच काहीतरी होतंय मैदानाच्या आतमध्ये. LCC त्यात यश मैदानाच्या आतमध्ये असल्यावर नक्कीच उत्स्फूर्तता निर्माण होते सगळ्यांमध्ये आणि तसाच काहीतरी प्रयत्न होते. आशिष देखील चांगला गोलंदाज आहे. इथे काय झालंय? वाईट बॉल आलाय बघा. वाईट बॉल देखील चेअरअप कसा होतोय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे, हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. आणि इथे असं म्हटलं जातं ना, खेळ क्रिकेटचा, इथे प्रिडिक्शन सगळ्यांचे फेल आहेत मित्रांनो. कुणाला वाटत असेल कोण जिंकतंय. मॅच मध्ये काय झालं? 4 षटकांच्या अखेरीस 30-35 होते. असं वाटलं होतं 50 बनतील का काय. प्रवीण खंका उभा राहिला, शेवटपर्यंत 70 केल्या. आता इथे 70चा पाठलाग देखील चांगला होतो LCCचा. व्हॉट अ मॅच. यॉर्कर चेंडू टाकलाय आशिषनी. चांगली गोलंदाजी, फेकी पण गोलंदाज बॅक करत नाहीये. चांगला डिसिजन. फेकी नाही केली आहे. यश येतोय स्ट्रायकिंग एंडला. आशिष गोलंदाजी ट्रॅकवरती. धावसंख्येचा आपण विचार केला तर 37 ऑन द बोर्ड. आणि यानंतरचं येणारं षटक काय असणार ते? ट्रबल. आणि हा आहे डबल द ट्रबल. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फेस करत असताना व्हॉट अ फिल्डिंग. की गेलाय बॉल मैदानाच्या बाहेर. आलाय यशच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती नीट षटकार. अगदी गवसनी घालणारा षटकार मारलाय यशनी. तो देखील पहिल्याच बॉल वरती मारलाय. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या 43. 43 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावेची आवश्यकता आहे. 21-28. 21 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढला आणि इथे एक धाव नाही घेतली एक धाव. हे सगळं काही ना डबल ट्रबल षटकासाठी. शेवटपर्यंत असं म्हटलं जातं, क्रिकेटच्या लेजंड्सनी सांगितलं, टेक द मॅच टू द डीपेस्ट पॉइंट. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन जा. आणि तसाच प्रयत्न इथे यश करतोय. यशला माहिती आहे उभा राहिलो मॅच संपवेल. पण अजून आकाशची ओव्हर बाकी आहे. बल्लीचं एक षटक शिल्लक आहे. त्यामध्ये जर विकेट गेली तर पुन्हा एकदा मॅचला कलाटणी येणार आहे. व्हॉट अ मॅच. आशिष गोलंदाजी ट्रॅकवर. षटकारानंतर आशिषला देखील कमबॅक करावं लागणार. आणि पहा यशला वाईट बॉल पंचांनी देण्याच्या अगोदर अगदी जीवाच्या आतंकाने ओरडून तो देखील सांगतोय वाईट बॉल आलाय. काय एनर्जी आहे ना. अजून एक
आणि ही फक्त एनर्जी नाहीये, तर हे थोडंसं दडपण आपण गोलंदाजावरती टाकतोय. हेच तर कॉन्टेस्ट असतं, हीच तर रायव्हलरी असते. पण आशिषकडे देखील अनुभव प्रचंड आहे. आशिषला देखील स्वतःला बॅक करावा लागणार आहे. मोमेंटम तोडा, मोमेंटम पुन्हा क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. तसं करतोय का आशिष? मॅच बॅलन्स 20 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे आणि बोर्डवरती रन झालेत 45. 20 चेंडू 26 ची आवश्यकता. आशिष गोलंदाजी ट्रॅक वरती, मोमेंटम ब्रेक झालाय, थोडीशी अवधी त्यांनी देखील घेतली आहे. आता अवधी घेतल्यानंतर कसा चेंडू हाताळतोय? इथे काय घडलंय? पंचांकडे लाऊड 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 अपील, पण आता वाईड फक्त दिलाय, पण फक्त यशनी दिलाय, अंपायरनी नाही दिलाय. डॉट बॉल आहे. येस सर, डॉट बॉल असणार आहे. हो, ह्या कमबॅकची आवश्यकता होती. मला असं वाटलं आता आशिष समोरून ओरडतोय का डॉट बॉल, पण तसं घडलेलं नाहीये. ही खेळाडू वृत्ती आहे मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय मॅच घडते. पुढचा बॉल, चांगला स्ट्रोक, अगदी समोरच्या दिशेला खेळलेत. एक धाव इथे देखील मिळणार आहे आणि ते एका धावेच्या साह्याने आता धावफलक देखील पुढे सरसावत आहे. षटकाचा आपण विचार केला तर 4 षटकांचा खेळ झाला. धावा झाल्यात 46, 46 धावफलकेवरती. उर्वरित 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल्स 25 टू विन. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश येईल. आकाश आल्यानंतर षटक कुठलं असणार आहे? डबल द ट्रबल. जर आकाशनी एखादी विकेट मिळवली ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येऊ शकते. पण पण जर यशच्या बॅट मधून षटकार किंवा चौकार एखादी जरी आला, डबल जरी आली, तरी देखील ना पुन्हा एकदा एलसीसी संघाचा कमबॅक पाहायला मिळेल. व्हॉट अ मॅच. सत्तर झालेत. 70 झाल्यानंतर ही मॅच होणार होती हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, कारण मास्टर्स कप आहे. मास्टर्स कप मधले दोन्ही संघ विजेते संघ आहेत आणि ते आपल्या विजयाची छाप सोडण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. चला थोडस स्पीडअप करा सागर, थोडस स्पीडअप करा प्लीज. आकाश गोलंदाजी ट्रॅकवरती, बल्ली विपक्ष यश हलक्या हाताने. इथे इंडिया आणि वेस्ट इंडिजची टेस्ट मॅच देखील सुरू आहे आणि तसंच काहीतरी खेळ बॅकफुटला जाऊन फक्त बॅट आडवी आणण्याचा प्रयत्न यशनी देखील केला होता. बॅटची कडा जरूर लागली पण धाव मिळाली नाहीये, एकही धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल येतोय आणि इथे देखील पुन्हा एकदा लीव्ह केलाय चेंडूला. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल आलाय. काय कॅल्क्युलेशन असू शकतं. अगदी असं वाटतं की आपल्याकडे देखील तो कुठला तरी ह्युमन कॅल्क्युलेटर असायला पाहिजे होता, जो अगदी या बॅटरच्या डोक्यात जाईल, बॉलरच्या डोक्यात जाईल आणि सांगेल की काय चाललंय त्यांच्या डोक्याच्या आतमध्ये. कारण क्रिकेटचा खेळ तसा निराळा आहे मित्रांनो. बल्ली गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिले 2 बॉल त्याच्या नावावरती जरूर राहिलेत, पण यशकडे प्रत्युत्तर आहे का? हलक्या हाताने फक्त दाखवली आहे दिशा आणि चांगलं बॅकअप. वा आशिष, वा, अप्रतिम बॅकअप आशिषने देखील केलंय. 3 सलगचे डॉट बॉल फेकलेत बल्लीनी, 3 सलगचे डॉट जरूर फेकलेत. पाहूयात आता इथून या डबल द ट्रबल ओव्हर मध्ये काय घडतंय. कान मंत्र दिले जातात, थोडंफार हलकंसं का असेल ती स्लेच जरूर होत आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण हाच तो खेळाडू आहे जो वाईड गेल्यावर जोरात ओढून सांगत होता. त्यावरती स्लेच करणं तेवढंच गरजेचं आहे. कमबॅक म्हटलं होतं ना, क्रिकेट हा खेळ कमबॅकचा आहे आणि तो कमबॅक देतोय, प्रवीण देखील देतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. पहा, हो, थोडेसे हिट अप सिच्युएशन आहे मैदानाच्या आत. हे बघा आता चेअर अप होतोय. अगदी समीप जे 4ही खेळाडू आहेत ना, ते डोक्याच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतायत यशच्या, कारण आकाशनी देखील ना 4 सलगचे डॉट फेकलेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय. 5 चेंडू सलग डॉट फेकलेत. एकदा जोरदार टाळ्या आकाशासाठी झाल्या पाहिजेत. स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर येते का आपल्या समोर? स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम करतोय का? इथे काय घडतंय की मग यश इथे एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो, एखादी षटकार वसूल करतो की अजून एक डॉट बॉल येतोय? घडतंय तरी काय? लास्ट बॉल षटकामधला, डबल द ट्रबलची ओव्हर आहे आणि इथे ही सिंगल जरूर मिळणार आहे. सिंगल मिळाली, थोडासा निराश झाला, पण षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या तिथे आणि खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर आपल्या लेजंडसाठी, आपल्या कल्याण नगरीचं नाव शिखरावर अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांनी नेलंय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जस्ट 1 मिनिट द्या.
12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. धावा झाल्या धाव फलकेवरती 48. 12 बॉल 23 ची आवश्यकता. तर ते षटक संपलंय, ज्याने ती एक्साइटमेंट आपल्याला आणून दिली. ते षटक नक्कीच संपलंय. मुख्य व्यासपीठावरती खडकपाडा पोलीस स्थानकातून वरिष्ठ अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असणार आहे. पण मॅच इथे अगदी निर्णायक क्षणाला येऊन ठेपली आहे. 12 चेंडू आणि 23 धावांवरती. ते जे षटक गेलंय, ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात आकाशच्या, त्यानंतर आता यश कमबॅक करतोय का? तो संयम त्यांनी दाखवला, ते धैर्य त्यांनी दाखवलं, पण आता आक्रमकता त्याला दाखवावी लागणार आहे. ती आक्रमकता आहे का त्याच्याकडे? ओमचं चांगली फिल्डिंग, इथे डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं आणि इथे बॉल निघून गेलाय. कुठे गेलाय? तर इथे बॉल निघालाय घोषांकित क्षेत्रामध्ये. गेलाय का अजित सर? 2 आहेत, 1+1. एक धाव बॅटनी आली आहे आणि दुसरी धाव ही घोषांकित क्षेत्रामध्ये गेल्यामुळे आली आहे. म्हणजे 2 धावा इथे मी आल्यात. हो हो, काय मॅच घडते, काय मॅच घडते. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय कोण? तर पृथ्वी. इथे देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि तेवढाच चांगला फटका यशच्या बॅटमधून आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय यश. सिंगल डबल प्रत्येक बॉलवरती धाव घेणं, रन घेणं ही त्याची ओळख राहिली आहे आणि तसंच काहीतरी तो करत असताना. चला, भरपूर वेळ आपण घेताय. यश, विनंती आहे चला थोडंसं स्पीडअप करा. आणि विभूतीचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा, अगदी ओपनिंग सलामीला आल्यानंतर आपण 13 चेंडू आणि 24 धावेचा खेळ त्यांनी देखील केलाय. 10 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता असताना ही चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 9 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 19 धावेची आवश्यकता असणार आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बा, तो जुनून दोन्हीही बॅटरकडे, गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. पण वर्चस्व इथे कोणाचं बघायला मिळणार आहे आपल्याला? खेळ शिल्लक आहे. उर्वरित 9 चेंडूंचा जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. ज्या यशनी जवळपास आकाशचं षटक मेडन खेळलं होतं, आता त्याला माहित आहे खांद्यावर जबाबदारी त्याच्याच असणार आहे. त्याला माहित आहे चांगला खेळ मलाच करावा लागणार आहे. बघत तो खेळ चांगला करतोय का? व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना इथे सुरू आहे. बॉलर देखील अगदी पृथ्वी. आणि इथे चांगला चेंडू हाताळला. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केलेली आहे. आणि इथे 22 आहेत सर. 22 स्वरूपाने एक धाव मिळणार आहे. बॉल डॉट जाता कामा नाही. बॉल डॉट नाही गेला पाहिजे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती माननीय श्री किरण बलवाडकर साहेब उपस्थित आहेत. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ट्रॅफिक कल्याण. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. या सर, आपलं देखील आपल्या स्पर्धेमध्ये वेलकम असणार आहे. थँक्यू सो मच आल्याबद्दल, आपला मूल्यवान वेळ इथे या स्पर्धेला दिल्याबद्दल. पण इथे स्पर्धेमध्ये घडते काय, तर ही मॅच अगदी चुरशीची लढते. कारण दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. मॅच जिंकणं इथून दोघांनाही गरजेचं असणार आहे. कारण ही लढाई ना फक्त या लीग मॅचची नाही आहे. जणू काय ही लढाई आता त्यांच्या अस्तित्वाची आहे. जिंकणं गरजेचं आहे. 7 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता. 1 टू गो. काय षटक फेकलंय. पृथ्वीने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एकही षटकार नाहीये, एकही चौकार नाहीये. 7 बॉल 17 धावेची आवश्यकता आहे. यश स्ट्रायकिंग एंडला. पृथ्वी गोलंदाजी ट्रॅक वरती. यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. थोडंसं खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग झाली आहे. आणि प्रवीणनी देखील चेंडू अगदी निसटलेला पण पुन्हा एकदा ग्रॅब केलाय. एकच धाव मिळाली आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे. 6-16 वरती मॅच येऊन ठेपली आहे. बघा, डिस्कशन करण्यामागे देर इज नथिंग टू डिस्कस. कारण पहिले 3 बॅटर आहेत, त्यांना बॉलिंग अलाउड नाहीये. उरले 7 खेळाडू. त्या 7 मधल्या जो शिल्लक आहे त्याला आता बॉलिंग करावी लागणार आहे. आणि पाहूयात कोण करताय बॉलिंग. आय गेस सुनील येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडू 16 धावा. पहिले 2 बॉल ज्या टीमच्या खात्यावरती लागतील ना, त्या टीमचं वर्चस्व पाहायला मिळेल. कारण ही
वर्चस्वाची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण इथून जिंकणं हा एकमात्र पर्याय दोन्ही टीम्सला असणार आहे. काय घडतंय, काय घडतंय? सुनील चांगलं षटक फेकतायत का की यशनी जो संयम दाखवला, जो धैर्य दाखवलं, जो आत्मविश्वास दाखवला, त्यावरती खरं उतरून आता तो आक्रमक होतोय की काय? वॉट अ मॅच. मॅच अगदी शेवटच्या क्षणाला. असं म्हटलं जातं ना, मेहनत करावी लागते, परिश्रम करावा लागतो. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पाहते स्मितस अगदी स्टंपच्या बाजूनी. खेळ एवढ्या मोठ्या टर्फचा आहे, पण शेवट येतो कुठेतरी इंचेस आणि सेंटीमीटर वरती येऊन ठेपलाय. पहिला बॉल तर आलाय डॉट. 5 बॉल, 16ची अजूनही आवश्यकता असणार आहे. काय बॉल हाताळलाय, पुढे सरसावले. बिगिटचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यशच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. हे अपेक्षित होतं, हे आपल्या सगळ्यांना अपेक्षित होतं. जिंकण्यासाठी 4 बॉल आणि अजूनही 10 धावेंची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल 10 धावेंची आवश्यकता. जिंकतय मॅच कोण? कोण ठरतंय या मॅचचा हिरो? पुन्हा एकदा आपल्याला यश हिरो ठरताना पाहायला मिळतोय की आता सुनील करून दाखवतात त्यांच्या बॅट बॉल मधून. जिंकण्यासाठी ही लढाई आहे. एका योद्ध्यासारखं आपल्याला लढावं लागणार आहे, फाईट करावी लागणार आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावला आणि इथे विकेटचं पतन. ही विकेट आहे की ही मॅच आहे? सुनीलनी केलाय, विकेट मिळवून दिली आहे. मॅचची गोल्डन विकेट लागते सुनीलच्या खात्यामध्ये आणि इथे वर्चस्व पाहायला मिळतं आपल्याला अधीरा स्पोर्ट्स या संघाचं. काय टर्न अराउंड आहे, काय मॅच घडते पहा. अगदी आकाशचं खेळलेलं जवळपास त्या षटकामध्ये 2 धावा, फक्त डिफेन्स केला, रन बनवले नाहीत. या षटकामध्ये पहिला बॉल स्टंपच्या बाजूनी, मग षटकार. आणि मग मित्रांनो विनंती आहे, आपल्याला जर कुठल्याही प्रकारचा हृदयविकाराचा त्रास आहे तर आपण नका बघू, हायलाइट्स पहा नंतर जाऊन. पण मॅच पाहायला येते मजा. 3 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे. आता इथून येणाऱ्या बॅटरनी ओमकार आलेत. ओमकारनी जर एखाद दुसरा चौकार मारला ना तर पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी बॅटिंग तो करून दाखवेल. घडतोय काय? सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आतापर्यंत चांगला खेळ त्यांनी केलाय. पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागली. एकच धाव इथे मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट. आणि आता ज्या खेळाडूंनी इथपर्यंत आपल्या संघाला घेऊन आलाय, जो खेळलाय 15 बॉल, केलेत 25 रन, आता सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर. वाह, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. मेहनत करावी लागणार, मेहनत करावीच लागणार आहे. असं म्हटलं जातं ना, तुम्ही मेहनत करत राहा, परिश्रम करत राहा. परिश्रम करत राहणं हेच एकमात्र अस्त्र आपल्याकडे आहे, एकमात्र पर्याय आपल्याकडे आहे. आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. इथून पाहूयात आता कसं बॅटिंग होते. विभूती आहेत. विभूतीनी 25 आतापर्यंत केलेत. अर्ध्या धावा त्याच्या देखील जवळपास बॅटमधून आल्यात, पण ते काहीही महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे हा बॉल त्याच्या बॅटला चांगला आदळेल का, सीमारेखाच्या बाहेर जाईल का. 2 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता असणार आहे. मित्रांनो, जर मास्टर्स कप आवडला असेल, जर हा सामना आवडला असेल, तर एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. वॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 9 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. हो 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 हो, काय मॅच घडते, काय मॅच घडते. असं म्हटलं जातं ना की मेहनत करने वाले की कभी हार नहीं होती. फिल्डिंगची प्लेसमेंट पहा. पहा ते 4 खेळाडू समोर आहेत आणि तरी देखील फरक पडत नाहीये. कारण विभूती इथे आपली विभूती दाखवत असताना मारतोय षटकार. येत आहेत 6 धावा. काय फरक पडलाय. ते खेळाडू समीप उभे केल्यानंतर फरक किती पडलाय. पण अजूनही 1 बॉल वरती 3 करायचे आहेत. असं म्हटलं जातं, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब, ये तो गलत बात है. मेहनत करावी लागणार, परिश्रम करावा लागणार आहे. तो मेहनत होते, ते परिश्रम होतोय. 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. 1 बॉल 3. विभूती की मग सुनील, अधीरा स्पोर्ट्स की मग LCC. 1 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक जण अगदी डोकावून पाहतोय, घडतंय काय मॅचच्या आतमध्ये, होतंय तरी काय, जिंकतय तरी कोण. 1 मिनिट.
एक बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. होऊ दे एकदा जोरदार टाळ्या. एक चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता आहे. पुढे सरसावलाय आणि अशाच प्रकारे मॅच जिंकली आहे. शेवटचा बॉल सुनीलनी चांगला हाताळला आणि मॅच जिंकत अधिरा स्पोर्ट्स यांचं वर्चस्व पाहायला आपल्याला मिळत आहे. आणि अशाच प्रकारे बघा रहीमभाई देखील त्वरित आले. त्यांना देखील माहिती आहे मॅच जिंकणं किती गरजेचं होतं. आणि शेवटचा षटक ज्यांनी हाताळलाय सुनील यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. या सुनील आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील घ्या. आणि जाऊयात आता आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. पाहूयात कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.